वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.3 जो लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा पार्ट होता आपण हा संपवलेला होता. हां, नाव एक्सरसाइज 3.4, पण त्याला हेडिंग जे दिले त्याच्या अलीकडे तिथं असं बघा लेफ्ट साईडला जिथं तुमचा एक्सरसाइज 3.3 संपला त्याच्या बरोबर खाली बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲन इम्प्लिसिट फंक्शन असं टायटल आहे. काय अर्थ आहे याचा इम्प्लिसिट फंक्शनचा? तर लक्ष, फंक्शनचे जे व्हेरियस टाइप्स आहेत त्यातले हे टाइप्स असतात, म्हणजे काही टाइप्स आहेत त्यातले. तर एक्सप्लिसिट EXPLICIT आणि इम्प्लिसिट असे दोन प्रकारचे फंक्शन्स असतात. आतापर्यंत तुम्ही जे सगळे फंक्शन पाहिले ते एक्सप्लिसिट फंक्शन्स होते. ते y इन टर्म्स ऑफ fx असे जे सगळे फंक्शन असतात ह्याला म्हणतात एक्सप्लिसिट फंक्शन. उदाहरणार्थ बघा, y इक्वल्स x² + 2x + 3 याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. dy by dx इक्वल्स x² चा 2x + 2 * ब्रॅकेट 1 प्लस कॉन्स्टंटचा 0 वगैरे. म्हणजे जेव्हा y इन टर्म्स ऑफ x किंवा x इन टर्म्स ऑफ y असं आयसोलेटेड दोन व्हेरिएबल असतात तेव्हा त्या फंक्शनला एक्सप्लिसिट फंक्शन असं म्हणतात. आणि इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे जिथं x आणि y आयसोलेटेड नसतात, एकत्र असतात, मिक्स असतात. उदाहरणार्थ बघा, x²y + 3y² - 7xy³ = 0. या प्रॉब्लेम मध्ये बघा x y सगळे एकत्र आहेत. तुम्हाला y इन टर्म्स ऑफ x किंवा x इन टर्म्स ऑफ y असं सेपरेट करता येत नाही. अशा फंक्शन्सना इम्प्लिसिट फंक्शन्स असं म्हणतात. आता इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे असे x मधले जे टर्म्स असतात त्या नेहमीप्रमाणे डिफरन्शिएट होतात x मधले. म्हणजे काय? तर उदाहरणार्थ समजा x² चा डेरिव्हेटिव्ह असेल तर तो काय द्यायचा आपण 2x. पण तोच जर y² चा डेरिव्हेटिव्ह आला तर y² चा लगेच समथिंग म्हणायचं त्याला. जसा x² चा डेरिव्हेटिव्ह 2x तसा समथिंग स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू समथिंग चा म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. तुम्ही हे मागे करत होतात लॉगच्या वेळेस. हे बघा, log x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा? log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. पण तेच log y चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा? जसा log x चा 1/x तसा log y चा 1/y. खरं इंटू काय द्यायचं तुम्ही? dy by. ऍक्च्युअली हा चेन रूल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1/समथिंग इंटू समथिंग चा. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की y चे डिफरन्शिएशन जे y मधल्या टर्मचं डिफरन्शिएशन झाल्या इंटू dy by dx लिहायला विसरायचं नाही. समजा y³ चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्रसंग आला. y³ चा डेरिव्हेटिव्ह 3y². जसं x³ चा तुम्ही 3x² लिहिता की नाही तसं y³ चा डेरिव्हेटिव्ह 3y² इंटू dy by dx. फक्त y च्या वेळेस इंटू dy by dx. आणि अशा प्रकारे आपण हा इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा एक्सरसाइज सोडवणार आहोत. ओके ओके, नाउ लेट्स स्टार्ट एक्सरसाइज 3.4. क्वेश्चन नंबर 1, पेज नंबर 95. फाइंड dy by dx if फर्स्ट क्वेश्चन है √x + √y = √a. सोपा आहे क्वेश्चन. बघा, फंक्शन घेऊन घेतलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. dy dx ऑफ ब्रॅकेट मध्ये √x + √y = dy dx ऑफ √a. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ √x 1/2√x. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ √y 1/2√y इंटू dy by dx. हा, हे तेवढं लक्षात ठेवा. आता √a म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता आपण 1/2 आधी कॉमन काढूया. 1/2 जर मी कॉमन काढले तर 1/√x + 1/√y dy by dx = 0. आता हे 1/2 0 मध्ये पहिले ट्रान्सफर करा. सो 1/√x + 1/√y dy by dx = 0. ही टर्म RHS मध्ये घ्या. 1/√y इंटू dy by dx = -1/√x.
1 ला रूट वाय ने डिवाइड केले, इकडे 2 मल्टिप्लाय करून टाका. सो dy by dx इक्वल्स मायनस रूट वाय अपॉन रूट एक्स. हे त्याचं फायनल आन्सर. दोघांनाही एका रूट मध्ये घेतलं आणि y अपॉन x दिलं तरी चालतं, असंच ठेवलं तरी चालतं. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन, त्यातला सेकंड. x क्यूब प्लस y क्यूब प्लस 4x क्यूब y. x क्यूब प्लस y क्यूब प्लस 4x क्यूब y इक्वल्स 0. ठीक. Differentiating with respect to x, d by dx of ब्रॅकेट मध्ये x क्यूब प्लस y क्यूब प्लस 4x क्यूब y इक्वल्स 0. 0 चा डेरिव्हेटिव्ह 0, सगळ्यांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घे. d by dx of x क्यूब प्लस d by dx of y क्यूब, 4 कोएफिशिएंट d by dx of x cube y is equal to 0. x cube चा डेरिवेटिव 3x square, y cube चा डेरिवेटिव 3y square dy by dx. 4 as it is, multiplication and multiplication. First into d by dx of second plus second into dy dx of first is equal to 0. 3x square plus 3y square dy by dx as it is plus 4 into bracket x cube into y चा डेरिवेटिव with respect to x म्हणजे dy by dx plus y into x cube चा डेरिवेटिव 3x square. हे नीट बघा, y चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy by dx. आता 4 न ब्रॅकेट ओपन करायचं. 3x square plus 3y square dy by dx plus 4x cube dy by dx. 4 3s are 12, x square y is equal to 0. हे जे दोन टर्म आहेत ना, ते dy by dx आहेत ना, हे इथंच ठेवायचे आहेत मला आणि यातून dy by dx मी कॉमन काढणार आहे आणि हे दोन टर्म्स आहेत ते आपण RHS मध्ये ट्रान्सफर करणार आहोत. म्हणजे हे बघा 3y square plus 4x cube, यातून मी काय काढले कॉमन सांगा, dy by dx. आणि हे दोन टर्म्स मी पलीकडे नेणार आहे दोन्ही. ही टर्म RHS मध्ये घेतली म्हणजे -3x square, हे बघा मायनस साइन आहेच त्याला, आणि ही टर्म पलीकडे घेतली तर +12x square y. म्हणजे असं प्लस कसं, अरे बघा मायनस साइन दिल्यानंतर मायनसच आहे किती. मी काय केलंय, हे दोन्ही टर्म्स RHS मध्ये घेतल्यानंतर त्यातनं मायनस साइन काय काढले, कॉमन काढले, बस बाकी काय. आणि नंतर या ब्रॅकेट मध्ये जाऊन डिवाइड करून टाकायचं. फायनल आन्सर dy by dx इक्वल्स मायनस काय असेल ते 3x square plus 12x square y अपॉन हे ब्रॅकेट 3y square plus 4x cube. हे तुमचं फायनल आन्सर आहे. फार तर फार न्यूमरेटर मध्ये तुम्हाला 3x square कॉमन काढता येतात. काढले तरी चालतील, नाही काढले तरी चालतील, कारण कॅन्सलेशन वगैरे काही होणार नाही. ओके, या प्रकारे तुम्हाला हे आन्सर लिहायचं. Now next question, x cube plus x square y plus xy square plus y cube equals 18. ठीक आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मी पहिल्या स्टेप पासूनच सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतो. d by dx of x cube plus d by dx of x square y plus d by dx of xy square plus d by dx of y cube आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हे आणि हे डेरिव्हेटिव्ह दोघेही खूप सोपे आहेत. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस इथं मात्र मल्टिप्लिकेशन आहे, मग इथं प्रोडक्ट रूल फर्स्ट
into derivative of second, y चा derivative with respect to x, plus second into derivative of first, plus पुन्हा bracket, product rule, first into derivative of second y square, plus second into dy dx of x म्हणजे first, plus y cube चा derivative 3y square dy by dx, 3x square as it is. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय, x square dy by dx plus y into x square चा derivative twice x, x into y square चा derivative twice y dy by dx plus y square into x चा derivative 1 plus 3y square dy by dx is equal to 0. आता बघा, ही टर्म आणि ही टर्म हे सगळे dy by dx चे टर्म आहे, आणि हे जे ते विदाउट dy by dx आहे. आपण विदाउट dy by dx सगळे पलीकडे नेणार आहोत. पहिल्यांदा हे लिहूया आपण, बघा, x square dy by dx प्लस इथं बघा 2xy dy by dx प्लस 3y square dy by dx, RHS मध्ये मायनस 3x square, हे बघा याच्याकडे बघा पहिल्यांदा, मायनस 2xy, 2xy तिकडे गेलं मायनस, हे मायनस y square सगळे RHS मध्ये नेले. यातून dy by dx कॉमन, सांगा काय काय, x square plus 2xy plus 3y square, यातून मायनस साइन कॉमन, हे मगाशी मी डायरेक्ट केलं होतं मागच्या प्रॉब्लेममध्ये, मायनस साइन आधीच कॉमन काढलं, काही जणांना ते कळत नाही. 3x square plus 2xy plus y square, आणि लास्ट स्टेप मध्ये हे ब्रॅकेट फक्त इथे ट्रान्सफर करून घ्या. सो dy by dx is equal to मायनस दिस ब्रॅकेट अपॉन ट्रान्सफर केलेले हे ब्रॅकेट, हे फक्त तुम्ही तेवढे लास्ट स्टेप कंटिन्यू. ओके, ओके. नाउ क्वेश्चन नंबर 2, फर्स्ट वन, y into e raised to x plus x into e raised to y equals 1 असं फंक्शन दिले आणि विचारले आपल्याला फाइंड dy by dx. ठीक आहे, फंक्शन दिले, डिफरेंशिएटिंग with respect to x, d by dx of y into e raised to x plus d by dx of x into e raised to y, constant चा डेरिव्हेटिव्ह 0, इथं प्रोडक्ट रूल, इथंही प्रोडक्ट रूल. बघा, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, y चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट dy by dx लिहायचा, प्लस पुन्हा प्रोडक्ट रूल, फर्स्ट इंटू d by dx ऑफ सेकंड, सेकंड e raised to y प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 as it is. y derivative of e raised to x, e raised to x, e raised to x dy by dx as it is, plus x into derivative of e raised to y, e raised to y into dy by dx, हे विसरायचं नाही, plus e raised to y as it is, x चा derivative 1 is equal to 0. आता आपण या ज्या दोन टर्म्स आहेत ना dy by dx, त्या LHS मध्येच ठेवणार आहोत आणि या दोघांना मी RHS मध्ये पाठवणार आहे. आता हे काय झाले सांगा, e raised to x plus
x इंटू ई रेस टू वाय, त्यातून कॉमन काय काढले समजा मी dy बाय dx, हे ई रेस टू x ई रेस टू वाय, दोघांतून कॉमन काय काढले dy बाय dx. आता मला सांगा ही टर्म RHS मध्ये जेव्हा जाईल तेव्हा दोघंही मायनस असणार आहेत की नाही, मग त्यातलं मायनस ते मी कॉमन काढतो मायनस. चला हे पलीकडे गेले ई रेस टू वाय, हे पलीकडे गेले प्लस वाय ई रेस टू एक्स. मायनस साइन दिल्यानंतर दोघेही निगेटिव्ह होतात बघा. पुढच्या स्टेप मध्ये ट्रान्सफर. सो dy बाय dx इक्वल्स e raised to y plus y e raised to x upon e raised to x plus x e raised to y. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके, ओके नेक्स्ट क्वेश्चन. x raised to y equals e raised to x minus y. आणि हा प्रॉब्लेम नेहमी शो दॅटच्या फॉर्म मध्ये विचारतात. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असं विचारतात, आणि त्यामध्ये फक्त log x अपॉन 1 प्लस log x चा ब्रॅकेट स्क्वेअर असे टर्म्स असतात. पण हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या हाताकडनं किमान 10 वेळा गेल्याशिवाय हा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत सोडवता येत नाही. खूप वेळा येतो का परीक्षेला हा प्रॉब्लेम नेहमी विचारतात. त्यामुळे त्यातल्या स्टेप्स खूप महत्त्वाचे आहेत. एक तर व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे, आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही म्हणून लॉग घ्यावा लागतो. तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, taking log on both sides. Therefore, log of x raised to y equals log of e raised to x minus y. हे y पुढं त्यातले x minus y पुढं, म्हणजे y log x equals x minus y हे पुढं आणले आपण into log e. आता log e म्हणजे 1, म्हणजे y log x इक्वल्स x मायनस y, आणि log e म्हणजे 1 आहेत ना, log e म्हणजे 1. आता ह्याच्या पुढची स्टेप ही फार महत्त्वाची. तुम्ही हा y LHS मध्ये आणायचा, म्हणजे मायनस ते प्लस y होतात. ऑलरेडी y log x आहेतच, आणि RHS मध्ये काय राहिले फक्त x राहिले. या 2-3 स्टेप महत्त्वाच्या आहेत. यातून y कॉमन काढायचा, 1 प्लस log x शिल्लक राहतात, तिकडे x. आता हे पलीकडे ट्रान्सफर करायचं ब्रॅकेट, म्हणजे x अपॉन 1 प्लस log x, म्हणजे y इन टर्म्स ऑफ x या फॉर्म मध्ये त्याला आणायचं. बस आता ह्याच्यापुढे नेहमीसारखं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. या जर का 2-3 स्टेप जर तुम्हाला जर लिहिता आल्या नाही तर ते शो दॅट मध्ये जे असतं ना log x अपॉन 1 प्लस log x चा ब्रॅकेट स्क्वेअर, हे कधी येतच नाही. त्यामुळे ह्या स्टेप्स फार महत्त्वाच्या आहेत. मी काय म्हणलं, हा क्वेश्चन परीक्षेत असा विचारत नाही. हे फंक्शन देतात आणि प्रूव्ह दॅट शो दॅट म्हणतात, आणि एक टर्म देतात, आणि ती जी टर्म आहे ती आणण्यासाठी तुम्हाला हे करावं लागतं. चला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डावीकडे बघा प्लेन आहे, dy बाय dx इक्वल्स dy dx ऑफ x अपॉन 1 प्लस log x, x upon 1 plus log x. So dy by dx as it is equals, चला इथं quotient rule, denominator into dy by dx of numerator minus numerator into dy by dx of denominator upon denominator square. dy by dx as it is equals 1 plus log x as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1. नाही लिहिला तरी चालतो, आणि अगदी लिहिला तरी काही बिघडत नाही. चला into 1 मायनस x into 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, आणि log x चा किती सांगा 1 upon x होल डिवाइडेड बाय 1 plus log x चा ब्रॅकेट स्क्वेअर as it is. So dy by dx equals 1 न मल्टिप्लाय केलं, नो चेंज, 1 plus log x प्लस मायनस x कॅन्सल, सॉरी x कॅन्सल झाले, -1 शिल्लक राहिले, 1 plus log x चा ब्रॅकेट स्क्वेअर as it is.
+1 -1 कॅन्सल झाले. फायनल आन्सर dy by dx इक्वल्स log x अपॉन 1 प्लस log x चा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि म्हणल्याप्रमाणे एक्झाम मध्ये असं विचारतात, if x raised to y equals c raised to x minus y, then prove that dy by dx equals log x upon 1 plus log x चा ब्रॅकेट स्क्वेअर. जर का या 3 स्टेप जर त्यात झाल्या नाहीत तर हा पार्ट कधीही येत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही हे इथे डिनॉमिनेटर मध्ये आणत नाही 1 plus log x, मग त्याचा कोशंट रूल वापरल्यानंतर डिनॉमिनेटर स्क्वेअर जो आहे इथे बघायला मिळतो. बघायला कोशंट रूल. म्हणून या 3 स्टेप्स फार महत्त्वाच्या, लक्षात ठेवा. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. xy इक्वल्स log of xy अशी टर्म दिली तुम्हाला. हाही प्रॉब्लेम नेहमी शो दॅट करता विचारतात. हे फंक्शन देतात आणि शो दॅट dy by dx इक्वल्स -y upon x असं आपल्याला विचारलेलं असतं. पण त्या मानानं सोपं आहे, मगापेक्षा निश्चित सोपं आहे. फक्त याच्यात एक टर्म तेवढी जमली पाहिजे. log of a into b म्हणजे log of ab log a plus log b म्हणजे डेरिव्हेटिव्ह सोपा जातो. ठीक आहे. बघा, therefore xy equals log a plus log b. Now differentiating with respect to x, d by dx of xy equals d by dx of log x plus log y. इकडे प्रोडक्ट रूल आहे. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x प्लस सेकंड इंटू dy dx ऑफ फर्स्ट. राइट साइड log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x काही प्लेन आहे, प्लस log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by dx. So x dy by dx as it is plus y into x चा डेरिव्हेटिव्ह 1 तिकडे 1 upon x as it is 1 upon y dy by dx as it is. स्टेप महत्वाची, नीट लक्ष द्या. हे x dy by dx आहेत ना, हे आहे तसे ट्रान्सफर झालेले -1 upon y dy by dx. मी काय केलं सांगा, dy by dx ला एका साइडला आणलं. आता हे 1 upon x आहे तसे आणि हे जे y आहेत ते RHS मध्ये म्हणजे -y. LHS मध्ये dy by dx मी कॉमन काढणार आहे. dy by dx कॉमन काढले की x -1 upon y x -1 upon y इक्वल्स पलीकडे काय सांगा 1 upon x minus y. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं दोन्हीकडे. dy by dx इंटू ब्रॅकेट हा सांगा xy -1 upon y is equal to 1 minus xy upon x. आता ही टर्म एक सारखी दिसते पण जरा मागे पुढे मी काय करतो बघा, dy by dx इंटू ब्रॅकेट xy -1 upon y equals माइनस साइन कॉमन काढणार आहे आणि xy -1 मागे पुढे त्याला करणार अपॉन x as it is. आता हे सगळे ट्रान्सफर करा तिकडे. सो dy by dx is equal to हे आहे तसे लिहितो पहिले मी मल्टिप्लाइड बाय ही टर्म रेसिप्रोकल मध्ये जाईल y अपॉन xy -1 त्याला ब्रॅकेट केले xy -1 ला. हे कॅन्सल झाले. फायनल आन्सर dy by dx इक्वल्स -y अपॉन x. हे तुमचं शो दॅट मध्ये असं विचारलेलं असतं किंवा ह्याला LHS मध्ये आणून dy by dx plus y upon x is equal to 0 प्रूव्ह करा असं पण म्हटलेलं असतं. तर हे या प्रकारे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, लक्षात ठेवा. ओके. फर्स्ट सेकंड दोन क्वेश्चन्स मी आता करून दिलेले आहेत. आता थर्ड क्वेश्चन पासून ते मी म्हटलं ना मग अशी शो दॅट विचारतात बघा. थर्ड क्वेश्चन पासून तो फॉर्म आहे थर्ड शो दॅटचा. हा क्वेश्चन मी नेक्स्ट पिरियड मध्ये घेणार आहे. ठीक आहे. फर्स्ट सेकंड तेवढे कंप्लीट करून ठेवा.